नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ब्रोकोलीचे कटलेट. हेल्दी रेसिपी आहे. चवीला खूप छान होतात. लहान मुलांसाठी पण खूप छान रेसिपी आहे. नाश्त्यासाठी पण खूप छान रेसिपी आहे. तर हे कटलेट बनवण्यासाठी आपण अर्धा किलो ब्रोकोली घेतली आणि ही अशी आपल्याला कापून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपण ही गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. 5 ते 10 मिनिट आपल्याला ही उकळून घ्यायची आहे. तर इथे पाणी छान गरम झालं आहे. यात आपण ही ब्रोकोली घालणार आहोत आणि उकळून घ्यायची. तर पाण्याला इथे छान उकळी आलेली आहे आणि ब्रोकोली छान सॉफ्ट झालेली आहे. ही आपण काढून घेणार आहोत आणि थोडी थंडी झाली की आपल्याला ही कापून घ्यायची. तर अशी आपण ही चाकूने पण कापून घेऊ शकतो किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही जाडसर अशी फिरवून घेतली तरीही चालेल. तर अशी आपल्याला ही कापून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता चाकूने पण ही छान बारीक अशी कापल्या जाते. ही सॉफ्ट झालेली आहे. आपण ही उकळून घेतल्यामुळे ही छान सॉफ्ट झाली आणि अशी आपण ही बारीक कापून घेतली. ही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि यात बाकीचे सगळे मसाले आपल्याला घालायचे आहेत. यात आपण अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा घालणार आहोत. अर्धी वाटी किसून घेतलेला गाजर घालायचा. बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. 4 ते 5 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. जिरेपूड 1 टीस्पून, चाट मसाला 1 टीस्पून, बारीक कापलेला लसूण घालायचा 1 टेबलस्पून, चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात बाइंडिंगसाठी आपण बेसन घालणार आहोत. तर अर्धी वाटी बेसन आपल्याला या रेसिपीसाठी लागतं. तर बेसन कमी जास्त लागू शकतं. इथे आपण बेसन याच्यामध्ये घातले. इथे आपण बेसन याच्यामध्ये घातलं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे कटलेट बनवून घ्यायचे. तर याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी घेऊ शकता. तर असं आपण हे भिजवून घेतलं आणि याचे हे असे कटलेट आपण बनवून घेणार आहोत. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. इथे कटलेट बनवून झालेले आहेत आणि हे आपण वाफवून घेणार आहोत. तर याच्यासाठी एका चाळणीला आपण तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत. तर इथे आपण एक चाळणी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत. तर इथे चाळणीला तेल लावलं आणि याच्यात हे ठेवून आपण वाफवून घेणार आहोत. अशाच चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. इथे आपण भांड्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यावरती हे आपल्याला ठेवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिट हे आपल्याला असे छान वाफवून घ्यायचे. तर हे छान झालेले आहेत आणि हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. ज्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलं आणि तेल छान गरम झालं की यात आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि दोन्ही साइडनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. तर असे एका साइडनी हे छान झालेले आहेत आणि असेच आपल्याला दुसऱ्या साइडनी पण हे भाजून घ्यायचे आहेत. तर सोपी रेसिपी आहे, चवीला छान होते, पौष्टिक आहे. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.